बातमी पुण्यातून येते आहे। पुणे सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या आजच्या मॅचवर सुप्रीम कोर्टाच्या दारूबंदीच्या निर्णयाचं सावट घोंगावत आहे आणि हे सावट दूर करण्यासाठी IPL फ्रँचायझीनं दारूला बायपास शोधलेला आहे। पुण्यातलं गहुंजे हे स्टेडियम हायवे पासून फक्त 200 मीटर अंतरावर असल्यानं ही शक्कल जी आहे ती लढवलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय ही नेमकी शक्कल आहे, काय केले फ्रँचायझीने? विलास, आज संध्याकाळी पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये IPLचा सामना होणार आहे। या सामन्यादरम्यान VIP बॉक्समध्ये दारू देता यावी लोकांना यासाठी IPLच्या पुणे संघाकडून एक्साइज डिपार्टमेंटला परवानगी मागण्यात आली आणि आश्चर्याची बाब म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटनी ती परवानगी दिली देखील। त्यासाठी जे कारण देण्यात आलं ते असं होतं की हे जे गहुंजेचं क्रिकेटचं मैदान आहे ते एक्सप्रेसवे पासून अगदी जवळ आहे, 500 मीटरहून कमी अंतरामध्ये आहे। मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो रस्ता आहे तो वळसा घेऊन येतो किंवा वळण घेऊन येतो एका पुलावरून आणि त्यामध्ये 500 मीटरचं अंतर हे बसत नाही। 500 मीटरहून अधिक अंतर कापावं लागतं एक्सप्रेसवे पासून गहुंजेच्या स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी, असं कारण देण्यात आलं। मात्र इथं ही बाब आपल्याला ध्यानात घ्यायला हवी की पुण्यातील इतर सर्व बार्स असतील किंवा दारूची दुकानं असतील, लिकर शॉप्स असतील किंवा वाईन शॉप्स असतील यांच्यावरती बंदी घालताना मात्र एअर डिस्टन्सच्या आधारे ही बंदी घालण्यात आलेली आहे। म्हणजे हवाई अंतर जे आहे ते महामार्गापासून त्या दुकानाचं किती आहे हे तपासण्यात आलंय आणि हवाई अंतर जर 500 मीटरपेक्षा कमी असेल तर ते दुकान बंद करण्यात आलंय। पुण्यातील कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, कात्रज ते स्वारगेट रस्ता किंवा स्वारगेट ते हडपसर रस्ता या सगळ्या रस्त्यांवरची दारूची दुकानं आणि बार हे बंद आहेत आणि त्या सर्वांसाठी जो निकष आहे तो हवाई अंतराचा आहे, एअर डिस्टन्स आहे। मात्र IPL साठी मात्र एक्साइज डिपार्टमेंटनी वेगळा निकष लावल्याचं दिसून येत आहे। नक्कीच ही नामी शक्कल लढवली गेली आणि या नामी शक्कलेतून खरंच त्यांना दारू पिता येते का आणि त्याच सगळ्या बातमीवर आपली नजर असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।